संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या संदर्भात परत एक पोर्टलवर मेसेज आलेला आहे, दुसरा मेसेज पडलेला आहे। याच्यापूर्वी आपण एक अपडेट पाहिली होती, त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक मेसेज पडला होता। आणखी बरेच हप्त्याचा वितरणाचा विचार केला तर असंच होत आहे की एक मेसेज आल्याच्या नंतर परत एक मेसेज येतो, त्यानंतर आणखी एक मेसेज होतो, असं घडताना दिसत आहे। तर त्याच प्रकारे यावेळेस पण मार्चचा हप्ता आपल्याला वितरण होणं त्याचं बाकी आहे। निराधार योजनेच्या संदर्भात मी बोलतो आहे। परत या हप्त्याच्या संदर्भात आपल्याला दुसरा मेसेज आलेला आहे बघा, त्यामुळे वितरण पुढे जाणार का या संदर्भात पण जे आहे या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत। नेमका मेसेज कशाच्या संदर्भात आहे आणि या मेसेजमध्ये काय सांगण्यात आलेले आहे। दुसरा मेसेज पण सांगण्यात आलेला आहे बघा, याच्यामध्ये तारीख बदललेली बघा। पूर्वी जे आहे 11 मार्च ते 12 मार्च अशा 2 तारखा होत्या, तोपर्यंत DBTचं पोर्टल बंद राहणार होतं। परंतु या दुसऱ्या मेसेजमध्ये 13 मार्च तारीख केलेली, म्हणजे 12च्या ऐवजी आता 13 मार्च केलेली आहे। आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की उद्या जे आहे GR येण्याची शक्यता फार कमी आहे, त्यानंतर रविवार, त्यामुळे जे आहे एकंदरीत वितरणासाठी सोमवारपर्यंत वाट पाहावी लागू शकते बघा। सोमवारी आपल्याला या योजनेचं वितरण सुरू होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे हा जो दुसरा मेसेज पडलेला आहे तर याच्यामध्ये आता ऑब्वियसली बघा 13 मार्च म्हणजे आजपर्यंत तर कोणत्याही प्रकारची याच्यावर कामच चालू राहणार या पोर्टलवर, त्यामुळे आज पण काही सकाळपासून वितरण झालेलं नाही। मागच्या वेळेस 12 तारखेला वितरण झालं होतं, 12 फेब्रुवारीला, परंतु यावेळेस तसं होताना दिसत नाही। त्यामुळे एकंदरीत जे आहे पुढची जर 2 दिवसाचा विचार केला तर त्याच्यामध्ये सुट्टी येणार आणि GR पण निघण्याची शक्यता फार कमी असते। तरी देखील सोमवारी वितरण होण्याची ही दाट शक्यता आहे। जेव्हा पण वितरण सुरू होईल तेव्हा तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पुराव्यासहित व्हिडिओ उपलब्ध होईल। तुर्तास जरी दुसरा मेसेज पडला असेल तर बघा, असं आणखी एक मेसेज पडेल वगैरे वगैरे असं घडणार नाही। कधी कधी क्वचितच काही टेक्निकल कारणामुळे अशा पद्धतीने डेट बदलले जातात। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।